तर हा एक लेख मी लिहिला आत्ता. तर ह्या लेखाला मी नाव दिले गेला बिबट्या. कारण आता जवळपास 1 महिना होऊन गेला, बिबट्याचं कुठेच काही दिसेना. गेल्या 4-5 महिन्यामध्ये मी बिबट्यावर 15-16 लेख लिहिले आणि बहुतेक हा बिबट्यावर लिहिलेला माझा शेवटचा लेख असेल, बिबट्यावरचा, अशी आपण आशा करू. तर त्याच्यावर लेख लिहिला आणि त्या लेखालाच मी नाव दिलं गेला बिबट्या. तर हा माझा लेख. जवळपास महिना झाला आता बिबट्याबद्दल कुठे काही वाचण्यात ऐकण्यात आले नाही. मोबाईलमध्ये देखील आता कुठे काही दिसत नाही बिबट्या. सरकारने लाखो बकरे मेंढे यांना जंगलात नेऊन सोडण्याचा विचार केला होता. बिबट्यांच्या भोजनाची व्यवस्था. पुन्हा हे बिबटे गावामध्ये शहरामध्ये येऊ नयेत, माणसाच्या जीवाला पुन्हा धोका निर्माण होऊ नये, हाच सरकारचा उद्देश होता. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, अहिल्यानगर वगैरे वगैरे शहरामध्ये बिबटे घुसले होते. सगळे जनजीवनच धोक्यात आले होते. जवळपास 4-5 महिने या बिबट्यांनी सगळीकडे नुसता हैदोस घातला होता. ते तरी बिचारे काय करतील? त्यांना त्यांचा निवाराच कुठे आढळून येईना. जंगले नष्ट होऊ लागली आणि त्यांना खायलाही काही मिळेना. मग ते तरी काय करतील बापडे? खरं तर माणसांना जंगली प्राण्यांची जशी भीती वाटते, तशी या प्राण्यांना देखील माणसांची भीती असतेच की. अहो, क्रूर आणि आक्रमक जरी असले तरी जीव तर प्रत्येकाला प्यारा आहेच ना. एवढे मात्र सर्वांनी मान्य केले की हे बिबटे नाईलाजाने अनिच्छेने मनुष्यवस्तीत आले होते. असो, आता एवढं खरं की बिबटे गायब झाले. सरकारने त्यांच्या आहाराची सोय केली. या बिबट्यांना जर बोलता आले असते तर त्यांनी त्याबद्दल सरकारचे जाहीरपणे आभार मानले असते.